brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. धाराशिव शहराचा 140 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलाय. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वादामुळे हा प्रकल्प केवळ विकासापुरता मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनलाय. नगर विकास विभागाने नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव शहरासाठी 140 कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. मात्र 18 महिन्यांपासून हा प्रकल्प स्थगित अवस्थेत होता. अलीकडेच आमदार राणा पाटील यांनी स्थगिती उठवून 117 कोटी रुपयांच्या कामाचा कार्यारंभ आदेश जाहीर केला. परंतु त्यानंतरच राजकीय वादाला तोंड फुटलंय. रस्ते भूमिपूजनाच्या घोषणेदरम्यान आमदार राणा पाटील यांनी विरोधकांची लायकी काढत टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की लायकी पैशावर नाही, कर्तृत्व आणि निष्ठेवर ठरते. यानंतर दोन्ही गटांमध्ये सोशल मीडियावर लायकीचा संघर्ष चिघळला. राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात ते हॉकी स्टिक हातात घेऊन उभे आहेत, तर पार्श्वभूमीवर तुला ढोलकीला बांधीन बदा बदा बडवीन हे गाणं वाजतंय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओमराजेंनी निवडणुकीतील आकडेवारीसह प्रत्युत्तर दिलंय की हीच तुमची लायकी, जनता दर 5 वर्षांनी लायकी दाखवते. या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रकल्पात अनियमितता असल्याचा आरोप करत नगर विकास विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाने चौकशीचे आदेश देत पुन्हा कामावर स्थगिती आणली. तसेच अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी या प्रकरणात SIT चौकशीची मागणी केली आहे. पण हा वाद सोशल मीडियावरून थेट रस्त्यावर उतरला. राणा पाटील समर्थकांनी शहरात हीच तुझी लायकी अशा आशयाचे बॅनर लावले, तर खासदार ओमराजेंच्या गटानं प्रत्युत्तरादाखल रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं. शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. स्थानिक नागरिकांनीही स्थगिती उठवण्याची मागणी केली. लायकी तपासायची कसं असते, नुसत्या पैशावर लायकी नसते. लोकांचं शोषण करून धाराशिवचं शासकीय महाविद्यालय नेरुळला नेऊन तेरणा ट्रस्ट हडप करून गोरगरीब सभासदाचा पैसा हाणून जी संपत्ती कमवली आहे त्या संपत्तीच्या जोरावर लायकी मोजत नसते. लायकी मोजण्याचे माणसाचं कर्तृत्व असते, माणसाचं वागणं असते. आणि त्याच्या बाबतीत मला आपल्याला एवढंच सांगायचंय की ज्या शरद पवारांनी ह्यांना कायम 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ठेवलं, त्या शरद पवार साहेबांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत एक कमळाबाईकडे पळालेलं माणूस आहे. आणि त्याच्या विरुद्ध आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आमदार आणि खासदार म्हणूनच संधी दिली, पण संकटाच्या संघर्षाच्या काळात आम्ही उद्धवजींना त्या ठिकाणी अंतर दिलं नाही. आम्ही संघर्ष करत उद्धवजींच्या बरोबर आहेत. हा आमच्यातला पहिला मूळ फरक आहे. आणि दुसरं, लायकी तपासण्यासाठी कर्तृत्व. 40 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेल्या माणसाचं कर्तृत्व काय, तर धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला, आणि तोच माणूस जो मंत्री म्हणून राहिला तो माणूस श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3 ला. हे त्यांचं कर्तृत्व. आणि आम्ही 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ज्याच्यामध्ये आम्हाला फक्त 1 वर्ष काम करता आलं, 1.5 वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये गेलं, त्या 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी चालू केलं. आणि ते सुद्धा सरकारच्या मालकीचं, स्वतःचा कुठला हिस्सा, पार्टनरशिप किंवा स्वतःच्या कुठल्या ट्रस्टमध्ये ते केलं नाही. हे पहिलं कर्तृत्व. आणि दुसरं, जो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलाव हे बदलायचं काम सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना आणि आम्ही साधे सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार असताना जयंत पाटील साहेबांच्या सहीनं आम्ही ते बदलून दाखवलं. या 2 गोष्टी. आणि तिसरी, RDSSच्या माध्यमातून जवळपास 1400 कोटी रुपये ह्या जिल्ह्यासाठी आणायचं आणि त्याच्या माध्यमातून जे विद्युतीकरणाचं बळकटीकरण करायचंय त्याची कामं सुद्धा अनेक सबस्टेशन त्याच्यामध्ये आहेत, अनेक पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत, ऑगुमेंटेशन आहे, फिडर सेपरेशनचं काम आहे, त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल लॉस रिडक्शनचं काम आहे. ही कामं त्या ठिकाणी मी केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, 2014ला नरेंद्र मोदींनी रेल्वेची घोषणा केल्याच्या नंतर 19 पर्यंत साधं एक दगड सुद्धा हल्ला नव्हता. 19ला ओमराजे निंबाळकर खासदार झाल्याच्या नंतर त्या रेल्वेच्या कामाला त्या ठिकाणी पाठपुरावा केला, गती मिळाली आणि आज आपल्याला तुळजापूर पासून धाराशिव पर्यंतचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे येत असलेलं दिसतंय. पण धाराशिवच्या रस्त्यांवरील हा विकास प्रकल्प आता राजकीय प्रतिष्ठेचा विषय ठरलाय.
या बॅनरमध्ये धाराशिवकर विचारतायत धाराशिव शहरातील रस्त्यांची कामं गेल्या 18 महिन्यापासून कोण थांबवली आणि कोणासाठी, उत्तर द्यायला धैर्य आहे का, अशा स्वरूपाची ही बॅनर्स आहेत. यासोबतच आज महाविकास आघाडी व महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं व याच बॅनरच्या अनुषंगाने दुसरे एक लागले, हीच तुझी लायकी, धाराशिवच्या विकासाचा नुसता भास, कमिशन करून केला स्वतःचा विकास, ओके टक्केवारी पॅटर्न, ओके याचा आहे. यावरून महाविकास आघाडीला डिवचण्यात आला आहे. यासोबतच जसं महायुतीनं डिवचलं त्याच अनुषंगाने महायुतीच्या वतीने एक बॅनर लावण्यात आला आहे. ते बॅनर जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती लिहिलंय की लाडक्या कंत्राटदाराला टक्केवारीसाठी 20 महिने दर पडून काम मिळवून दिलं, म्हणूनच तुझ्या सरकारने त्याला स्थगिती दिली. हीच तुझी लायकी, हीच तुझी लायकी. हा हॅशटॅग जरी व्हायरल झाला असला तरी 140 कोटीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. या अनुषंगाने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्र दिलं व त्यावरून ही स्थगिती दिली गेली. त्याची सखोल चौकशी करा असं विक्रम काळे यांनी आता माध्यमांशी बोलतानाही सांगितलं आहे. निधी थांबला का तर तो थांबलाय, अनियमितता झाली आहे यामध्ये कुठेही दुमत नाहीये. पण त्याच्यामध्ये आता हे सोशल मीडियावर बॅनरमध्ये गेलं, मुद्द्यावर याला वेळ लागणार नाही. आजपर्यंत जर पाहिलं आपण, पाटील कुटुंब व राजे कुटुंब हे एकमेकाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत व या मुद्द्यावरून ते पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे धाराशिवकर जनता हे किती दिवस सहन करणार व हा निधी कोण आणला, यापेक्षा हा काम झालं पाहिजे असं सामान्य धाराशिवकर बोलतोय. स्थानिक भागात विविध चर्चांना उधाण आलं असून ही आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांची चाहूल आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. राणा जगजित सिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा आमनेसामने आले असून धाराशिवचा राजकीय फड हिवाळ्यात तापलाय. दरम्यान रस्त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असलं तरी धाराशिवकरांचा प्रवास खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून धुळीतून होणार आहे. मुंबई तकसाठी गणेश जाधव, धाराशिव.